गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातून महाराष्ट्रामधील निवडणुकीवरून राहुल गांधी आणि खरगेंनी आरोप केलेत. 50 लाख मतं वाढवली असून महाराष्ट्रात निवडणुकीवेळी घोटाळा झाल्याचं खरगे आणि राहुल गांधींनी म्हटलंय. पाहूयात. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं. ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन. अहमदाबादच्या अधिवेशनातून राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत फ्रॉड अर्थात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय. तसंच ईव्हीएम वरूनही निशाणा साधला. लोकसभेनंतर 9 महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुकीत 50 लाख मतं कशी वाढली असा आरोप खरगेंचा आहे. महाराष्ट्र में क्या हुआ? राहुल जी ने ये सवाल पहले उठाया. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. डेमोक्रेसी पे ये एक मार है. जो चोर चोरी करता है वो आज नहीं कल पकड़े जाता है. उसके लिए हम वो कोशिश कर रहे हैं. महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है. वो आपको बता देंगे किस प्रकार से जीता है. इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ पूछ के थक गए. आज तक इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है. आपल्याला सर्वांना माहीत आहे की लोकसंख्या ही वाढत असते. आता वाढलेली लोकसंख्या जी आहे ह्या वाढलेल्या लोकसंख्येमध्ये 18च्या नंतरचे असणारे असे मतदार जे आहेत त्यांची नोंदणी ही ऑफिशियली आपणही पत्रकार म्हणून त्याची प्रसिद्धी करता. एवढा मोठा पराभव झाल्यानंतर असं बोलणं हे स्वाभाविक आहे. 6 महिन्यातच 50 लाख मतं कशी वाढली असा सवाल काँग्रेसचा आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9,29,43,890 इतकी होती. त्यापैकी 61.5% मतदान झालं. म्हणजेच 5,71,79,133 नागरिकांनी मतदान केलंय. लोकसभेनंतर 6 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एकूण मतदार होते 9,70,25,119 आणि यापैकी 66.1% मतदान म्हणजेच 6,41,30,622 जणांनी मतदान केलंय. याचाच अर्थ एकूण मतदार 40,81,229 ने वाढले आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान 69,51,489 न वाढलं. अर्थात निवडणूक आयोगानं या वाढलेल्या मतदानावर स्पष्टीकरण देत नैसर्गिक वाढ असल्याचं सांगितलंय. मे महिन्यामधील लोकसभेची निवडणूक आणि नोव्हेंबर महिन्यामधील विधानसभेची निवडणूक या दरम्यान मतदार यादीमधील वाढ ही नैसर्गिक आहे. नवीन मतदारांची नोंदणी, अपडेट झालेल्या याद्या आणि दोन्ही निवडणुकी दरम्यान 18 वर्षावरील नवीन मतदार जोडले गेले. महाराष्ट्रासारख्या 12 कोटीहून अधिक लोकसंख्येच्या राज्यात अशी वाढ अपेक्षित आहे. लोकसभेसाठी मतदार यादी 30 ऑक्टोबर 2023ला अंतिम झाली आणि विधानसभेसाठी 15 नोव्हेंबर 2024ला निश्चित झाली. या कालावधीमध्ये नोंदणी आणि बदल स्वाभाविक आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी ईव्हीएम वरूनही हल्लाबोल केलाय. विकसित देशांमध्ये ईव्हीएम नाही, पण विरोधकांना नुकसान आणि स्वतःला फायदा मिळावा असं तंत्रज्ञान ईव्हीएम मध्ये सेट केल्याचा आरोप खरगेंनी केलाय. पूरी दुनिया के विकसित देश ईवीएम को छोड़कर बैलेट पेपर की तरफ चल गए हैं. कहीं भी दुनिया में ईवीएम्स नहीं है, सिर्फ भारत में है. जिससे आपको फायदा हो, अपोजिशन पार्टी को नुकसान हो, ऐसे टेक्नोलॉजी बनाकर अगर हमको हराना चाहते हैं तो आज नहीं कल इस देश के नौजवान उठेंगे और आपको हाथ पकड़ के ये कहेंगे हमको बैलेट पेपर होना चाहिए, ईवीएम नको. खरगेंनी ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर बोट ठेवलंय.
तर अधिवेशनातील वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींनी आपल्यापासून ओबीसी दूर गेल्याची खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण यात गुंतून राहिली आणि ओबीसी आपल्यापासून दूर गेले. महाराष्ट्रात लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत विरुद्ध निकाल लागले. काँग्रेस महाविकास आघाडीचा संविधान बदलण्याचा फेक नॅरेटिव्ह उजागर केल्याचं उत्तर भाजपकडून दिलं जातं. महायुतीनं 288 पैकी 230 जागांवर बंपर विजय मिळवलाय आणि संपूर्ण महाविकास आघाडी 50च्या आत आली. मात्र या पराभवाला काँग्रेसनं मतदार यादी आणि ईव्हीएमला जबाबदार धरलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.